आपल्यासोबत एक आहे, एक आपले बंधू आहेत, आपले बाकीचे मंडळी पुढे बरे म्हटलं टोटल 6 गाड्या आहे की नाही. क्वालिटी पूर्ण डोंगरात धुकं पसरलेलं एक नंबर या. त्याच्यात आपला भगवा झेंडा, आपली 43ची स्पीड ठेवायची आणि चलत बसायचं. आरामात एकदम निसर्गाची मजा घ्यायची. आपण आरामात जायचं 20-30च्या स्पीडमध्ये. एक नंबर मजा येतच असते आणि आजूबाजूला जो परिसर आहे ती मजा घेत जायची. असं कुत्रा लागलं आहे मागे त्यासारखे व्हायचं नाही. एक नंबर पळवायची तिथे पळवायची, एक नंबर तिथे ऐकायचं पण नाही मला. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिसतंय सगळं वलं जाम पाऊस आहे. मगापासून लावायचा खूप विचार होता पण पाऊस जाम असल्याकारणाने रेकॉर्ड करायला नाही भेटला आपल्याला. आता पण आहे थोडाफार त्यातले त्यात, तरी पण रिस्क घेतली आणि लावला आहे. आता सध्या तरी आपण पनवेल क्रॉस केलं आहे आणि पनवेलच्या पुढे पुण्या साईडला जातो आहे. आपल्यासोबत एक आहे, एक आपले बंधू आहेत, आपले बाकीचे मंडळी पुढे आहेत. बरे म्हटलं टोटल 6 गाड्या आहेत आपल्यासोबत. त्यातली एक मागे गेली R15, एक MT आहे आपल्यासोबत, प्लस एक शाईन आहे आपली, एक शाईन आपली परी. अजून आहेत 1-2 गाड्या आहेत. आणि सकाळी आज निघलो जवळजवळ किती 4-4:30च्या दरम्यान, म्हणजे रॅवरॅव करत सगळे येईपर्यंत 4 वाजले आपलं, 4:30-5 वाजले. मग तिथून निघताना म्हणजे नारळ वगैरे फोडले आम्ही. तेव्हा लावायचा विषय होता पण नाही लावता आला बिकॉज पाऊस जाम होता. बोललो नंतरच लावे, थोडा कमी झाला की. आता पण पाऊस आहे थोडा त्यातले त्यात, असं नाही बोलत आहे की नाही. बाकीची मंडळी पुढे गेली, मी एकटाच मागे राहिलो आणि तो R15वाला मागे. बाकीचे सगळे सुसाटमध्ये गेले पुढे. फक्त सकाळचा नजारा बघा काय क्वालिटी. असा गारवा लागतोय ना, एकदम गार 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 गार. नाद नाही व्हायची त्या गोष्टीचा. आमची गँग एवढी पुढे गेली नाही. हा पण नाही, बायचान्स पुढे ते दोघं दिसत आहेत ते आहेत वाटतं. त्याच्यातलं मागचा पण नाही. समजत नाही कोणता आहे बाई, पण ह्या साईडचे रस्ते क्वालिटी आहेत. नाद नाही रस्त्यांचा. पुढचं धुकं काय एक नंबर दिसतंय ना, एक नंबर धुकं पडले. हे आपले सगळे मंडळी पुढे आहेत, मस्त आहे की झेंडे लावलेत. ही एक स्कूटी आहे, एक MT आहे, एक शाईन आहे. MT वाला का सरस आहे की नाही. चला सगळ्यांच्या पुढे आहे सध्या तरी आपण लीडला. पाऊस बारीक परत चालू झाला आहे, थोडा बकरा आहे. एक कार्टून स्पीड ब्रेकर 1, 2, 3, 4, 5. एक गाडी कुठे काय आहेत, मागे राहिली वाटतं. हां मागेच आहे. हा मागचा झेंडा बघा काय क्वालिटी दिसतोय. नाद नाही ह्या गोष्टींचा. ही दुसरी गाडी, सॉरी गाड्या पुढे आहेत, मी मागे. मागाची बोललो ना, एक गाडी मागे. सगळ्या गाड्या पुढे आहेत, मी मागं होतो. आता आलो थोडं पुढे, जास्त नाही. एकदम हळू चालवायची, मजा करत जायची. नाद नाही गोष्टींचा या बाबा. पाऊस पडतोय तो तुम्हाला म्हणजे समजतंय स्क्रीनवर पडतोय की नाही काय माहीत नाही, पण पाऊस आहे, बऱ्यापैकी पाऊस आहे. का ब्रेक घेत आहेत का, थांबायचा नाही ना, घेतलाच नाही पाहिजे भाई. नॉनस्टॉप चालायचं, मजा येतं नॉनस्टॉपमध्ये. नाही मध्ये घेतला पाहिजे, सगळ्यांचा विचार करू. तसे एकदम सरळ दिसत आहेत की नाही क्वालिटी. बाकी मरू दे. मागचा झेंडा कसा एक नंबर दिसतोय की नाही, सगळ्यात भारी मला ते आवडलं. बाकी काय नाही, असे चालले पाहिजे सोबत. आता एक मागे राहतोय, एक पुढे येतोय, असं नाही पाहिजे. सोबत राहिलं ना लय मजा येते, भारी वाटतं. अजून हप्त्याभराने ना काय एक नंबर सगळं हिरो 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 वाटतं. मस्त एक नाद नाही त्या गोष्टीचा.
R15 गेली पुढे आपली, एक्स्ट्रीम ब्लेड गेली, एक स्कूटी मागे राहिली बस, बाकी सगळ्या गाड्या पुढे आहेत. R15 अशा तरी मागे गेली. ही एक स्कूटी आहे, 1 2 3 4 5 5. आता आपण थोडी लीड घ्यायची. MT गेली मागे, शाईन गेली, ब्लेड गेली मागे. असं सोबत राहिलं ना एक वाईब असते ती, म्हणजे क्वालिटी मस्त, नाद नाही त्या गोष्टींचा. मला वाटलं मी कॅमेरा बंद करून राहील, पण नाही, पुढचं दृश्य बघा ना, काय क्वालिटी दिसते, एक नंबर की नाही. या साईडला बघा, पूर्ण धुकं 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 डोंगरात दिसतंय का. नाद नाही भाई या गोष्टींचा, नाद नाही भाई. फिरा जेवढं तुमची इच्छा आहे तेवढं फिरा, काय क्वालिटी दिसते. हे ना मगाशी ना पूर्ण डोंगराची लाईन होती मस्त आहे की, आणि तिथं असं धुकं मस्त आहे की, एकदम नाद नाही, क्वालिटी होतं. मजा येते भाई, फिरा. ए तिकडा तिकडा यो यो वो भाऊंची मस्ती चालू आहे. हा आमचा प्लॅन झालेला 2 हफ्ते झाले प्लॅन झाला त्याला, मजा आली. मी तर जरा थांबलेलो आता थोडा, पुढचा नजारा बघून घ्या ना काय दिसतोय. क्वालिटी एक नंबर ना. मुंबई पनवेल खोपोली, वा क्वालिटी नजारा पुढचा सगळा राऊंड बघ, एक नंबर दिसतोय. क्वालिटी आहे मस्त. चला इथून आता निघायचं आहे, बाकी गेलेत पुढे, आम्ही थोडं थांबलो इथं, बोललो नजारे आहेत जरा करूया शूट. भारी दिसतंय की नाही क्वालिटी. सकाळी निघलो ना, म्हणजे सकाळी आपण कधी पण निघालात तर हा एक मोठा एक फायदा असतो, ॲडव्हान्टेज असतो आपल्याकडे, की तुम्हाला ट्रॅफिक वगैरे नाही भेटत, एकदम रस्ते खाली भेटतात. जर तुम्ही 10च्या दरम्यान निघताय, 10 किंवा जेमतेम त्या दरम्यान कुठल्या तरी, तर जाम तुम्हाला ट्रॅफिक भेटतो, वैताग येतो म्हणजे नंतर गाडी चालू. नमस्कार मंडळी, आता सध्या आपण R15वर शिफ्ट झालो आहे की नाही. क्वालिटी नाद नाही ना गाडीचा, रस्ता पण पुढचा एक नंबर दिसतोय. नमस्कार. जस्ट आता आम्ही लंचला थांबलो होतो, म्हणजे थोडं नाश्ता पाणी केलं आणि निघालो तिथं. 5-10 मिनटं थांबलो, 5-10 म्हणजे 15-20 मिनटं झाली. भारी लाईन लागली आहे ना, मस्त आहे की, नाद नाही आता. एक नंबर, 1 2 3 पुढे 4 ते 5 दोघं जण आहेत, आणि पुढचे डोंगर रांगा कशा दिसतात आपल्या क्वालिटीनं, मस्त भाई. हीच मजा असते, सगळी इथं रायडर दिसतात आज सकाळपासून. मगाशी एक ग्रुप गेला, तो पण भारी होता, NS डोमिनार, अजून एक होती कोणती तरी, समजली नाही, मॉडिफाय केली काय, गेले कडक गेले बाई. म्हणजे असं शिस्तीच होते, म्हणजे मित्र सोबत. असं आता वाटतं की राजापुराचं झालं आहे, राजापूरला पण सेम असाच रस्ता आहे. नाद नाही. वा मजा आली या गाडी चालवायला.
ओव्हरटेक करताना सावकाश सावकाश. दिसतच नाही पुढची तुम्हाला गाडी दिसते ना, ठीक आहे ओव्हरटेक मारा, नाहीतर मारायला जाऊच नका. कधी आउटसाईडहून म्हणजे आपल्या दुसऱ्या लेनमधून गाडी कधी येईल सांगता येत नाही. एकदम आरामात तुम्हाला जागा दिसते परफेक्ट, निघा. गोळीगत निघा, गोळीगत, थांबायचंच नाही. मग टॅक्सीवाल्याला जाऊ दे, टॅक्सीवाल्याच्या मागं आपण राहायचं हळूहळू हळूहळू. टॅक्सीवाला काय करतोय यार, छे. कशी दाबली टॅक्सीवाल्याने गाडी. आहे ना क्वालिटी फूडचा ना, पूर्ण डोंगरात धुकं पसरलेलं आहे, एक नंबर यार. त्याच्यात आपला भगवा झेंडा, यांचं कॉम्बिनेशन ना कधीच तुटणार नाही. बघा ना ह्या साईडला कसं एकदम क्वालिटी बाई, पाहिजे तर असा. हा कारवाला मरतोय मागून. आता पूर्ण घाटच आहे वाटतं. हा गँग सगळी मागे राहिली आता सध्या तरी आपली. काय माहीत किती वेळ लागतो त्यांना यायला. आपण जाऊया हळू 30-40च्या स्पीडला. त्याला गेला एक सनसनीत, कसा गेला बघा, राप राप राप. मागे बायचान्स R15 येते, काय करायचं, थांबायचं आपण. रस्ता भारी आहे भाई, थांबायचं मन नाही होतं माझं. काय दिसतंय क्वालिटी, एकदम हळू मजा घेत चालायचं रस्त्याची भाई. अभयारण्य मस्त, नाद नाही नाद. एकदम 30-40ची स्पीड ठेवायची आपली 30-40ची स्पीड ठेवायची आणि चलत बसायचं आरामात. एकदम निसर्गाची मजा घेत. इथे असं ना पळवायला म्हणजे वाटतच नाही भाई. आनंद घ्या जे दिसतंय पुढे, पण जे पण दिसतंय क्वालिटी यार. हे बघा बाजूने रानपणे यायला चालू झाले. हप्ता झाला, हप्ता 2 हप्ता पाऊस पडून. क्वालिटी आणि घाटाचा रस्ता आहे, अजून मजा. इथे पाऊस असताना काय मजा, अजून मजा आली असते. खरंच भारी मजा आली असते. एकदम खाली रस्ता आहे क्वालिटीमध्ये. आपली मंडळी मागे राहिली वाटतं बायचान्स परत एकदा. आहिर गावात आले कोणत्या तरी. दृश्य दिसतंय ना पुढचा, क्वालिटी यार, नाद नाही या दृश्याचा. बघा ना कसं धुका आले, एक नंबर. पावर आहे भाई, पावर. सध्या तरी म्हणजे सरसगडला चाललो आहे आपण, ठीक आहे, पण पुढचं ते दिसतंय एकदम क्लास, एक नंबर भाई. नाद नाही या गोष्टींचा, नाद नाही. आणि आपली गँग गाडी चालवलं क्वालिटी मजा येते, नाद नाही. आणि पुढचं दृश्य पण बघून घ्या काय क्वालिटी दिसते. समोरचं दृश्य पण एक नंबर क्वालिटी दिसते, नाद नाही यार. कसले भारी दिसत आहे तिथे पर्वत, डोंगर रंगा, नाद नाही भाई.
या साईडला बघा कसलं दुकान आलं क्वालिटीमध्ये. पॉवर आहे की नाही. मस्तपैकी आता गाडी पळवलेली, मजा आली, जाम मजा आली. वा काय क्वालिटी दिसतं. असंच पाहिजे बाई, मजा आहे. नमस्कार मंडळी. आता सध्या तरी आपलं गणपतीचं दर्शन झालेलं आहे. अशा प्रकारे इथून गडावर जायचा प्रवास इथे चालू झाला आपला. बाई इथं आर्मीवाले एकदम कच्चून आहेत, काय माहीत असेल काहीतरी. वा काय क्वालिटी आहे ना. जस्ट आम्ही आता सरसगड उतरलं. भाई खूप मजा आली. सरसगड का म्हणाले ते आत्ता समजलं. बिकॉज स्ट्रेट आहे तो, पुराच्या पूर्ण स्ट्रेट आहे. थोडं पण असं नाही की वाकडा आहे तिकडं म्हणजे असं चढू, पूर्णच्या पूर्ण स्ट्रेट आहे. मजा आली चढताना थोडी हवा टाईट झालेली भाई, पण उतरताना लय मजा. आता काय माहीत कोणत्या तरी गावामध्ये घुसलो आपण, कन्फर्म माहीत नाही कोणतं गाव आहे. क्वालिटी गाव आहे यार. अरे आपल्या गावाची आठवण आली थोडीफार. आपण आरामात जायचं 20-30च्या स्पीडमध्ये, एक नंबर मजा घेत रस्त्याची. आणि आजूबाजूला जो परिसर आहे त्याची मजा घेत जायची. असं कुत्रा लागलं आहे मागे त्यासारखे राहायचं नाही. एक नंबर पळवायची तिथे, पळवायची एक नंबर. तिथे ऐकायचं पण नाही कोणाला. फक्त आजूबाजूचा परिसर एक नंबर बघून घ्या, काय दिसतो भारी, एक नंबर. विषय काय याला परिसरला, आणि विषय पण नाही पाहिजे. काय डोंगर रांगा आहेत पालीमध्ये बाई. हाय काहीतरी हाय पालीमध्ये, नाद नाही त्या गोष्टी. शेरड आमच्या गावी पण आहेत, भारी वाटतं रे असं काय गोष्टी बघितल्या की. हे रस्ते हा सावकाश वळणे, अपघाती वळणे आहेत. पण आता आपण अपघात करायचे. वा जागेवर टन. यो 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 भाऊके किती वाकलेली गाडी. पिवळी परी आलेली आहे अशा तरी. अशा तरी शाईन मागे गेलेली आहे. एक्स्ट्रीम मागे गेलेली आहे.
वा यार मस्त भारी वाटतं यार. वाटेत घर आहे त्याच्यामुळे थोडं हळूच जायचं, समजत नाही. अरे वा सावका सावका. हां कोण पण मध्येच येते. चला ज्यांना मॅप माहिती आहेत ते गेलेत पुढे. दुसरा शाईनवाला पण जाईल. काय गँग 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 मजा घेत जायची. जी मजा आहे भाई ती कशात नाही. हे आता वही चालू आहे. आता शेती चालू होईल ना, म्हणजे भात पिकच असेल बाय चान्स माझ्या मते तरी. त्यासाठी वही चालू आहे. आमचं पण असतं. घरं पण क्वालिटी आहे तिथली. मागे काहीतरी नाव मस्तच वाचलेलं, परळी असं काहीतरी होतं. ठीक होतं नाव. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे. आता सध्या तरी आपलं सगळं फिरून वगैरे झालेलं आहे. आता परतीचा प्रवास घेतला आहे आपण. तिथं ह्या साईडला पण एक तलाव आहे, तलावच आहे, डॅम नाही. मजा येते पालीमध्ये. आपले सगळे रायडर पुढे ठेवलेत मी, आणि मी पण मागे राहिलो. जाऊन दे, एकदम आरामात जायचं, रस्त्याची मजा घेत. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे. आता जस्ट आम्ही जरा थांबलेलो, लंच वगैरे करत होतो, थोडं ब्रेकफास्ट वगैरे. आता निघालो आहे. लोकेशन माहीत नाही प्रॉपर कुठे, पण हाय. आता हायवेला जॉईन झालो. एक कोणता तरी लेफ्ट काय राईट आहे तो घ्यायचा आहे, आणि तिथून जायचं आपल्याला स्ट्रेट असा विषय आहे. बघू, एकदा पनवेलला गेलो की अपडेट करीन मी तुम्हाला. मगातपासून ना आम्ही लंचवरून निघल्यापासून ना जाम ट्रॅफिक होतं. पहिला जवळजवळ त्याच्यामध्येच आपला अर्धा एक तास गेला. ठीक आहे, तरी पण ठीक आहे, क्लिअर केलं आहे. आता ओपन रस्ता भेटला आपल्याला बऱ्यापैकी. नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे. आता वाजलेत रात्रीचे 9:15. 9:15. मगापासून निघाल्यापासून जाम ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे लॉक पण करता आलं नाही आपल्याला. धड कॅमेरा पण लावता आला नाही. मग ट्रॅफिक थोडं पनवेलच्या पुढे सुटलेलं, पण तिथे पाऊस अचानक आला म्हणून तिथे थांबलो पण नाही आम्ही, डायरेक्ट निघालो. आता सध्या तरी ऐरोलीला आहे, पोचू आम्ही 5-10 मिनटात. सध्या तरी आम्ही मुलुंड, आपले नेरूळचं स्टेशन आहे ना खाली, मुलुंड नेरूळ, तिथून लेफ्ट मारला की मग जाऊ. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. हा बघा, परत पाऊस चालू झाला अशा प्रकारे. थेंब गायला चालू झालं. मोठा झाला पाऊस. ठीक आहे, चला भेटू तुम्हाला नवीन एका व्लॉगमध्ये, नवीन एका प्लेससोबत. चल बाय बाय.